इतकं तरी बरं आहे की सोसायटीच्या खालीच एक शॉप आहे. डेली नीडच्या सगळ्या गोष्टी तिथे भेटून जातात. नाहीतर मी जिथे राहते तिथे जवळ कुठलंच काही शॉप नाही आहे. म्हणजे झेप्टो आणि इन्स्टामार्टशिवाय काही ऑप्शनच नाही आहे. आणखीन उन्हाळा व्यवस्थित सुरू पण नाही झालेला आहे ना. आता इतकी जास्त गरमी होते आहे ना. घरी आल्याच्या नंतर मी इतकी जास्त थकली होती की छोटीशी नॅप घेऊन टाकली. उठल्याच्या नंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाली आणि मग नंतर घरी फोन लावला, कारण की मी माझ्या गोंडस पिल्ल्यांना कितीतरी दिवस झाले बघितलेलं नव्हतं. मग त्यांच्याशी खूप सगळ्या गप्पा मारल्या. सकाळचे 6 ते 7 आणि संध्याकाळचे 6 ते 7 इतकी छान दिसतं ना ही जागा. म्हणजे तुम्ही नक्की प्रेमात पडसाल, इतकं भारी दिसतंय ते. जसं ऑफिस लॉग आउट झालं तशी लागते भूक. आता नेमकं संध्याकाळी रोज बनवायचं काय नवीन नवीन असं होतं. मला खूप वाटत होतं काहीतरी असं चटपटा तिखट, तर त्याच्यामुळे मी म्हटलं आज बनवणार आपण मिरचीची भाजी. आणि हे इतकं जास्त इझी आणि फटाफट बनून पण जातं. एका कुकरमध्ये आपण भात लावला आणि दुसरीकडे फक्त शेंगदाण्याचा कूट काढायचा, त्याला छान फ्राय वगैरे करून घ्यायचं आणि तळलेल्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकायचं. 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. म्हणजे ते एकदम छान घट्ट होऊन जातं. अशी कन्सिस्टन्सी हवी त्याची. म्हणजे आणखीन पण करू शकतात, पण मग आपण जर भातासोबत खातो तर इतकं असलंच पाहिजे. असलं भारी दिसत होतं ना हे. पण मला असं वाटलं जाम तिखट होणार आहे, त्यामुळे मी असं घाबरून बस 4च मिरच्या टाकल्या आणि त्यानंतर काहीच तिखट झालं नाही. इतक्या मिरच्या होत्या की बस.